आज आपण बघणार आहोत अशा मऊ लुसलुशीत तयार होणाऱ्या उपवासाच्या दशम्या कशा बनवायच्या. कमी साहित्यात कमी वेळात चटकीपट रेसिपी होती. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी लहान मुलं असो किंवा म्हातारी माणसं असो त्यांना पण अशा मऊ असल्यामुळे लुसलुस असल्यामुळे खाता येतील उपवासासाठी अशी दशमी झालेली तयार होते. पाहू शकता तुम्ही इतकी लुसलुस झालेली आहे की होटानं खाता येईल अशी टम्म फुगलेली दशमी. आणि उपवास पकडायला मग काय होतंय, पकडायचा असा उपवास अशी दशमी जर खायला भेटत असेल तर उपवासाची आणि मऊ लुसलुशीत तयार होते बरं का. त्यासाठी मी तर अर्धी वाटी शाबू पण घेतलाय. आता आपण हे शाबू भाजून घेऊ गॅसवर. ते मी गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे गॅस लावून. आता हे अर्धी वाटी शाबू घेतलेला यामध्ये टाकून देते आणि 5 मिनिटं तरी भाजत घ्यायचं आहे. ढवळत राहायचं आणि 5 मिनिटं भाजून घ्यायचं. इथं 5 मिनिटं झाले. आपल्या शाबूला असा शाबू पण भाजलेला आहे. आता गॅस करून घेते बंद आणि त्याला थोडं थंड करून घेते. शाबू पण थंड झालेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शाबूला काढून घेते आणि बारीक दळून घ्यायचा शाबू. जितका बारीक करता येईल तितका. आपली अशी दशमी टम्म फुगली पाहिजे. आता मिक्सरला फिरवून घेते शाबू. ते असं पीठ बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण याला चाळून घेऊ. इथे मी एका प्लेट मध्ये चाळून घेते हे पीठ. पीठ असं चाळून घेतलेलं आहे आणि हे राहिलेलं शाबू परत मिक्सरला मी काढून घेते. इथे असं पीठ बनवून तयार झालेलं आहे. त्यासाठी इथे मी उकडून रताळ पण घेतलेले आहेत. आता यावरची साल काढून घेते मी इथं लगेच थंड करून घेतल्यानंतर. इथं रताळे साल काढून तयार झालेले आहेत. आता याला थोडं थोडं हाताने मॅश करते. तुम्ही मॅशरनं मॅश केलं तरी पण चालतं. पण यामध्ये एखादी जर चुकून शिरा रताळ्याच्या राहिल्या तर त्या पण निघतात. गरम गरम असतानाच याला मॅश करून घ्यायचं. नंतर यामध्ये टाकून देते खिसून घेतलेला मी गूळ यामध्ये टाकून देते. गरम गरम याच्यामध्ये टाकून द्यायचं रताळामध्ये, कारण नंतर मग वितळत नाही त्यामुळे. आता मॅश करून घेते सर्व गूळ आणि रताळ यामध्ये. इतर रताळ आणि गूळ पण यामध्ये मॅश करून मिक्स करून एक जीव झालेला आहे. त्यामध्ये टाकून देते शाबूचं पीठ आपण करून घेतलेलं. थोडं थोडं घालून कणिक मळून द्यायचं. घट्टसर कणिक मळायचं. तुम्हाला जर जायफळ टाकू शकता तुम्ही, पण उपवासासाठी खासाठी जायफळ नाही टाकलं तरी पण चालतं. किंवा तुम्ही वेलायची बडीशोप पण टाकू दे शकता. इथं उपवासासाठी मी खाणार नाही बडीशोप आणि वेलायची पण, त्यामुळे मी इथं टाकणार नाही. थोडं थोडं पीठ यामध्ये टाकून कणिक मळून घ्यायचं घट्टसर असं. एकदमच पीठ टाकून द्यायचं नाही, नाहीतर आपली दशमी पिठाळ पिठाळ लागू शकते. तुम्ही जर अशा पद्धतीने दशम्या रताळ्याच्या उपवासासाठी केल्या तर तुमच्या घरचे प्रत्येक जण असाच उपवास पकडतील. एकदा त्यांना नक्कीच एकदा खाऊ घाला. परत म्हणतील तुमच्या आधी तेच उपवास पकडतील. आधी बघतील कधी उपवास आहे तर, आणि असेच दशम्या बनवायला येतील.
घट्ट कणिक मळून घ्यायचं एकजीव होईपर्यंत सगळं. आता इथे 10 मिनिटं झालेले आहेत आपल्या कणिकाला. पाहू शकता असं मऊ झालेलं आहे. आता घेऊ आपली दशमी बनवून आपण लगेच. आता कोळपट घेतलेला आहे. आता कणिकाचा घेते गोळा तोडून. आता हवं त्या आकाराची लहान मोठे करू शकता तुम्ही. नंतर शाबूच्या सुक्या पिठामध्ये याला थोडंसं असं बुडवून घेते आणि नंतर लाटून घेते लगेच. हवं त्या आकाराची लाटू शकता तुम्ही. अशा भेगा पडल्या तरी चालतं. नंतर आपण छोट्या झाकणानं काढून घ्यायची. इथे अशी अशी दशमी लाटून तयार आहे. आणि कडेनं जर असे बेग चिरा पडल्या असतील तर त्यांवर थोडं असं दाबून घ्यायचं. अशा पद्धतीने आपली लाटून तयार झालेली आहे आता दशमी. लगेच आपण आता भाजून घेऊ. बनवून तयार आहे आणि गॅसवर मी तपण्यासाठी तवा ठेवून दिला. त्यावर आता तूप किंवा तेल लावून घ्यायचं. मी तर तेलच लावून घेणार आहे. आणि सर्व बाजूनी तव्याला अगोदर तेल लावून घेते इथे. नंतर आपण करून घेतलेली दशमी त्यावर टाकून येते. आता तव्यावर ही टाकून देते आणि खरपूस अशी भाजून घ्यायची. खालची साईड अगोदर खरपूस अशी भाजून घेते मी. तुमच्या आकाराच्या नाही तुम्ही लहान मोठ्या करू शकता. मी छोटी दशमी बनवून घेतलेली. जास्त जर मोठी बनवाल तर साईडचं ला चिरा पडतील आपल्या. खालची साईड खरपूस भाजून घ्यायची. वरच्या साईडला थोडं असं तेल लावून घेते आणि नंतर पलटून घेते. आता वा नंतर वरून पण असं तेल लावून घेते आणि दोन्ही साईड आता खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या. दोन्ही साईडला अशी खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेली आहे. आता मी यांना काढून घेते. कशी वाटली रेसिपी उपवासाच्या दशमीची कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपीज. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक गोष्ट खात राहा.